फातिमानगरचं इनामदार हॉस्पिटल आहे आणि या इनामदार हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आले. पेशंट काय, या पेशंटला जे काही चॅरिटेबल ट्रस्ट आहे या चॅरिटेबल ट्रस्टने इकडे पाठवले कारण त्यांच्याकडे पैसे नाही इलाज करण्यासाठी. आणि ज्यावेळेस असं ज्या पेशंटकडे पैसे नसतात त्यावेळेस गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून पेशंटला असणाऱ्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये पाठवत असते, जेणेकरून आमचे हे सर्टिफिकेट आहे या पेशंटकडे पैसे नाहीत आणि तुम्ही हा इलाज करून घ्या. परंतु ज्या वेळेस ही गोष्ट या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटच्या लक्षात येते की या पेशंटकडे पैसे नाही आहेत आणि पैसे नसल्यामुळे वेगवेगळे सर्टिफिकेट आता घेऊन येत आहेत आणि यांचे लोक आता हळूहळू गोळा होताना दिसत आहेत, त्याच वेळेस हे मॅनेजमेंट या पेशंटला इथून बाहेर हाकलते आणि सांगते की आमच्याकडे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये यांची ट्रीटमेंट होणार नाहीये. याच वेळेस एक गोष्ट समोर येते, असं समजून येते इथले जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर ट्रीटमेंट करायला तयार आहेत, परंतु हे जे काही मॅनेजमेंट आहे हॉस्पिटलचं मॅनेजमेंट, हे मॅनेजमेंट इथं कुठलीही कारवाई करायला तयार नाहीये. मॅनेजमेंटमध्ये जे काही त्यांचे अधिकारी आहेत हे मॅनेजमेंटमध्ये मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम काय सांगाल, तुम्ही पेशंटला बाहेर घेऊन आलेला मॅडम दोन शब्द मॅडम दोन शब्द आपल्याला तुम्हाला सांगावं लागेल. मॅडम दोन शब्द पेशंटला तुम्ही बाहेर घेऊन आलेला मॅडम दोन शब्द सांगा की तुम्ही पेशंटला बाहेर घेऊन आलेला तुम्ही पेशंटला बाहेर घेऊन आलेला पेशंटला तुम्ही बाहेर हाकलताय. पेशंट जर मेला तर याला जबाबदार कोण आहे? पेशंटला जर तुम्ही मेला पेशंट अँब्युलन्स मध्ये जर मेला तर त्याला जबाबदार तुमचं गव्हर्नमेंट तुमचं जे काय हॉस्पिटल आहे ते जबाबदार असणार आहे का? पेशंट जर मेला तर तुमचं मॅनेजमेंट हॉस्पिटल जबाबदार असणार आहे का? पेशंट मला 2 मिनिटं बोलायचं आहे. पेशंट तुम्ही महिला आहे आणि या महिलेला तुम्ही 2 मिनिटं बाहेर थांबवले, महिलेला तुम्ही अँब्युलन्स मध्ये थांबवून ठेवलंय, कुठली ट्रीटमेंट अजून तुम्ही याच्यावरती करत नाहीये. पेशंटला तुम्ही 2 मिनिटं थांबवले. आपण बघतोय की ज्या प्रकारे ह्या इनामदार हॉस्पिटलमध्ये गुंडागर्दी चालू आहे, या इनामदार हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची जी गुंडागर्दी चालू आहे, एक पेशंट आहे, एक महिला आहे, महिलाला अँब्युलन्स मध्ये बाहेर थांबून घेतलंय आणि आता ह्या हॉस्पिटलचे दरवाजे देखील बंद करताना हे मॅनेजमेंट दिसते आणि जे मॅडम आहेत ते मॅडम तोंड लपून पळताना दिसतात. काय कारण आहे काय कारण नाही, ह्याचे जे काही गुड आहे हे गुड अजून लपलेलं आहे, परंतु मी वारंवार या माध्यमातून तुम्हाला रिपोर्टिंग करताना दिसताना. दुसरे एक अधिकारी आहेत हॉस्पिटलचे, साहेब काय सांगाल की महिला आहे त्या महिलेला अँब्युलन्स मध्येच ठेवून घेतलं आणि आपल्या हॉस्पिटलचे दरवाजे आता बंद करताना दिसतात, काय सांगाल? माझ्या माहितीनुसार त्यांना इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज नाहीये. बरोबर, 2 दिवसामध्ये ट्रीटमेंट चालू केली तरी चालेल, कसं म्हणजे खूप इमर्जन्सी आहे, लाईफ सेव्हिंग असं काही नाहीये. नाही, मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यापेक्षा तुम्ही त्यांना त्या अँब्युलन्स मध्येच ठेवून घेतलंय, काय कारण? ऍक्च्युली नातेवाईकांना सोडून गेले होते इथे. कोणी सोडून गेलं नव्हतं, सर्वजण सोडून गेले होते आणि ऍडमिशन नोट दिलेली डॉक्टरनी इमर्जन्सी मध्ये. आम्ही दोघं होते इथं उभे होते, आम्ही दोघं, त्याची मम्मी आणि मी भाऊ. डॉक्टर इलाज करायला तयार आहेत, फक्त मॅनेजमेंट इथं घेत नाही. मॅनेजमेंट घेत नाही, डॉक्टर इलाज तयार आहे करायसाठी. धर्मायुक्त